जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, अलीकडेच कोणत्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला? आता नुकताच IRCTC आणि IRFC या दोन कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। मित्रांनो, आता IRCTC ही 25वी नवरत्न कंपनी बनली असून IRFC ही भारतातील 26वी नवरत्न कंपनी बनली आहे। मित्रांनो, याआधी सप्टेंबर 2024 मध्ये आपण पाहिलं होतं की SJVN म्हणजे सतलज जल विद्युत निगम लिमिटेड ही भारतातील 25वी नवरत्न कंपनी आहे। पण त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये काय झालं तर या 25 नवरत्न कंपनीपैकी एक असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडला महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आल्यामुळे यांची संख्या पुन्हा 24 झाली व आता IRCTC ही भारतातली 25वी नवरत्न कंपनी तर IRFC ही 26वी नवरत्न कंपनी बनली आहे। इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचं झाला तर रेल्वेच्या सर्व 7 सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना आता नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला आहे। याआधी 2014 मध्ये कॉनकॉरला हा दर्जा मिळाला होता। त्यानंतर मे 2023 मध्ये RVNL, ऑक्टोबर 2023 मध्ये IRCON आणि IRTS तर ऑगस्ट 2024 मध्ये रेलटेल या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला आहे व आता रेल्वेच्या सर्व 7 सूचीबद्ध कंपन्या या नवरत्न कंपन्या बनल्या आहेत। येथे IRCTCचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या। IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन। याची स्थापना कधी करण्यात आली तर 27 सप्टेंबर 1999 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली। आणि IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन व याची स्थापना 12 डिसेंबर 1986 मध्ये करण्यात आली होती। पर एखाद्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाल्यानंतर त्याला काय फायदा होतो तर अशी कंपनी सरकारी मंजुरीशिवाय प्रकल्पात 1000 कोटी रुपयापर्यंत किंवा आपल्या एकूण संपत्तीच्या 15% गुंतवणूक करू शकते। बरं, सध्या आता आपल्या भारतात 26 नवरत्न कंपन्या आहेत तर महारत्न कंपन्या किती तर सध्या भारतात एकूण 14 महारत्न कंपन्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, एक राष्ट्र एक बंदर म्हणजेच वन नेशन वन पोर्ट या उपक्रमाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या एक राष्ट्र एक बंदर या उपक्रमाचं अनावरण करण्यात आलं। बरं, या उपक्रमाचा उद्देश काय आहे तर भारतातील सर्व बंदरांच्या कार्यक्षमतेत वाढ करून त्यांना एक समान दर्जा आणि सेवा प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। या उपक्रमाबरोबरच सर्वानंद सोनोवाल यांनी सागर आंकलन या लॉजिस्टिक्स पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्सचा सुद्धा शुभारंभ केला आहे। या निर्देशांकाअंतर्गत काय करण्यात येईल तर भारतातील बंदरांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करून त्यांच्या स्पर्धात्मकतेत वाढ करण्याचं कार्य या इंडेक्स अंतर्गत करण्यात येईल। बरं, तुम्हाला माहित आहे का, भारतात सध्या 12 कार्यरत बंदरे आहेत व 13वे बंदर महाराष्ट्रातील वाढवण येथे निर्माण करण्यात येत आहे। आणि मित्रांनो, हे जे 12 कार्यरत बंदर आहेत यांची नावे व ते कोणत्या राज्यात स्थित आहेत हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे। पहिलं बंदर पहा, दीनदयाल बंदर, हे कुठे आहे तर गुजरातमध्ये बंदर आहे। या बंदरालाच याआधी कांडला बंदर या नावानं ओळखलं जात होतं। मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू बंदर हे आपल्या महाराष्ट्रात आहेत। मोरमुगाव बंदर गोव्यात आहे। न्यू मँगलोर बंदर कर्नाटक तर कोचीन बंदर हे केरळमध्ये आहे। श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर कोलकाता, पॅराद्वीप बंदर ओडिशा, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, कामराजर बंदर चेन्नई बंदर आणि तुतीकोरीन बंदर हे तामिळनाडू या राज्यात आहेत। आणि मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या बंदरांचा असाच क्रम लक्षात ठेवा। एक्झाम मध्ये आपल्याला या बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे अथवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो। त्यासाठी या इमेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या व ही बंदरे याच क्रमाने लक्षात ठेवा। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणाची संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर नुकतेच आता संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून डॉक्टर मयंक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली। हे जे डॉक्टर मयंक शर्मा आहेत हे भारतीय संरक्षण लेखा सेवा 1989च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी अकादमी व व्हिएन्नाच्या
डिप्लोमॅटिक अकादमीमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. लक्षात ठेवा, आता भारताचे संरक्षण लेखा महानियंत्रक हे डॉक्टर मयंक शर्मा बनले आहेत. बरं, या संरक्षण लेखा महानियंत्रक पदाविषयी सांगायचं झालं तर हे पद भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संरक्षण लेखा विभागाची सर्वोच्च संस्था आहे. आणि या संस्थेअंतर्गत काय केलं जातं तर सशस्त्र दल, संरक्षण संघटना आणि इतर सहयोगी संस्थांच्या आर्थिक व्यवस्थापन आणि लेखा कार्यावर देखरेख करण्याचं कार्य या संरक्षण लेखा महानियंत्रक संस्थेद्वारे केलं जातं. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष हे विजेंद्र गुप्ता बनले आहेत. सेबीचे 11वे अध्यक्ष तुहिन कांत पांडे, दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त विवेक जोशी, तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी चरणज्योत सिंग नंदा यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. जैव विविधतेला वित्त पुरवठा करण्यासाठी CBD COP16 मध्ये कोणता फंड लॉन्च करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आता जैवविविधतेला वित्त पुरवठा करण्यासाठी जैविक विविधतेवरील अधिवेशनाच्या COP16 मध्ये कॅली या नावाने एक फंड लॉन्च करण्यात आला. मित्रांनो, तुम्हाला आठवते का? पहा, याआधी आपण पाहिलं होतं की 21 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोलंबियातील कॅली येथे जैवविविधतेवरील COP16 या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्या परिषदेत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत न झाल्यामुळे आता याची फेरबैठक ही 25 ते 27 फेब्रुवारी 2025 दरम्यान इटलीमधील रोम येथे पार पडली आहे. आता एक्झाममध्ये या पॉइंटवर आपल्याला निश्चित प्रश्न विचारण्यात येईल की CBD COP16 या परिषदेची दुसरी बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर याची दुसरी बैठक इटलीमधील रोम येथे आयोजित करण्यात आली. पहिली बैठक कोलंबियामधील कॅली येथे आयोजित करण्यात आली होती व दुसरी बैठक इटलीमधील रोम येथे पार पडलेली आहे. आणि या जैविक विविधतेवरील UN कन्व्हेन्शन विषयी सांगायचं झालं तर हा एक जैवविविधतेवरील संयुक्त राष्ट्राचा बहुपक्षीय करार असून हा करार 1992च्या रिओ दी जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेदरम्यान करण्यात आला होता. आणि जैविक विविधतेवरील UN कन्व्हेन्शन करार कधीपासून लागू झाला असं जर विचारलं तर 29 डिसेंबर 1993 पासून हा करार लागू झालेला आहे. पुढील प्रश्न पहा. युकी भांबरी यांनी कोणाच्या साथीने दुबई ओपन टेनिस दुहेरीचं विजेतेपद पटकावलं? तर आता युकी भांबरी यांनी अलेक्सी पॉपिरेन यांच्या साथीने हे दुबई ओपन टेनिस दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की हे अलेक्सी पॉपिरिन कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर अलेक्सी पॉपिरिन हे ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू आहेत. आणि मित्रांनो, विशेष बाब म्हणजे या दोन्ही खेळाडूंचं हे पहिलेच ATP 500 विजेतेपद आहे. बऱ्या दुबई ओपन स्पर्धेतील एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर स्टेफानोस सिसिपास यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. व ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ग्रीस या देशाचे ते खेळाडू आहेत. आता हा प्रश्न पहा. स्किल ऑनलाईन गेम्स फेडरेशनद्वारे आयोजित SOG ग्रँडमास्टर सिरीजच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच कोनेरू हम्पी या आता SOG ग्रँडमास्टर सिरीजच्या ब्रँड अँबॅसिडर बनले आहेत. मित्रांनो, कोनेरू हम्पी या एक भारतातील प्रतिष्ठित बुद्धिबळपटू असून त्यांना याआधी 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2007 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या 7व्या बैठकीचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर ही जी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची जी 7वी बैठक होती याचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात आलं. गुजरातमध्ये कुठे? तर गुजरातमधील जुन्नगड जिल्ह्यातील सासनगीर येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीचं अध्यक्षस्थान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषविलेलं आहे. मित्रांनो, या गुजरात भेटीदरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनतारा या वन्यजीव केंद्राचे उद्घाटन देखील केलं आहे. येथे वनताराचा उल्लेख आला आहे तर वनताराविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. अलीकडेच अनंत अंबानी यांच्या वनतारा या उपक्रमाला प्रतिष्ठित प्राणीमित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणता पुरस्कार? तर वनतारा या उपक्रमाला प्राणीमित्र हा पुरस्कार मिळाला आहे. आणि मित्रांनो, या दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या नदी डॉल्फिन गणनेचा अहवाल सुद्धा प्रकाशित केला असून या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक डॉल्फिन आहेत? तर या अहवालानुसार
उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत. आताच्या या प्रकाशित अहवालातील माहितीनुसार सध्या भारतात एकूण 6,327 डॉल्फिन्स असून उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक डॉल्फिन्स आहेत. उत्तर प्रदेश नंतर बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांचा क्रमांक लागतो. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात येईल. त्यासाठी लक्षात ठेवा, भारतात सर्वाधिक डॉल्फिन्स या उत्तर प्रदेश राज्यात आहेत. पुढील प्रश्न, पद्माकर शिवलकर यांचे नुकतेच वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. मित्रांनो, टॅलेंट असूनही भारतीय आंतरराष्ट्रीय संघामध्ये स्थान न मिळू शकण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पद्माकर शिवलकर. पद्माकर शिवलकर हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम असे डावखुरे फिरकीपटू होते, तरी त्यांना भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यांनी मुंबई संघाकडूनच सामने खेळले असून त्यात 124 प्रथम श्रेणी आणि 12 प्रथम श्रेणी अ सामन्यांचा समावेश होतो. तर त्यांनी एका सामन्यात 10 विकेट घेण्याचा विक्रम हा 13 वेळा केला होता आणि जवळपास 42 सामन्यात त्यांनी 5-5 विकेट घेतल्या आहेत. त्यांच्या याच कामगिरीसाठी 2017 मध्ये त्यांना BCCI CK नायडू जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय सुरक्षा दिवस आहे हा दरवर्षी 4 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस 4 मार्च रोजीच का साजरा केला जातो? तर 4 मार्च 1966 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषद स्थापन करण्यात आली होती. त्यासाठी 1972 पासून या दिवसाचं आयोजन भारतात करण्यात येतं. यंदा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर 4 ते 10 मार्च दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यावेळेसच्या राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची थीम सुद्धा नोट करून घ्या. सेफ्टी अँड वेलबिंग क्रुशियल फॉर विकसित भारत अशी यावेळेसच्या दिवसाची थीम आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता. 2024 साठीच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच रावसाहेब रंगराव बोराडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जाग्वार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणाऱ्या पहिल्या महिला पायलट कोण ठरल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.